हॅलो, वेलकम यू गाईज. दिस इज आकाश शिलमोले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्टुडंट्स, जे नवी मुंबई महानगरपालिकेची एक्झाम सगळ्यांना माहिती आहे की 16 जुलैपासून एक्झाम आहे. ओके, 16 जुलैपासून ते 21 जुलैच्या मधामध्ये परीक्षा आहे. याच्याविषयी हे बघा, 16, 17, 18 आणि 19, सॉरी 4 दिवस आहे. 16, 17, 18, 19. ओके, यामध्ये एक नवीन अपडेट आला होता. हे तर एक्झाम तुम्हाला माहिती आहे की 16, 17, 18, 19 हे 4 दिवसामध्ये कुठल्या तरी एका दिवशी स्टाफ नर्स आणि जे वेगवेगळे जे पदं आहेत त्या सगळ्यांचे वेगवेगळ्या दिवशी एक्झाम होईल. ओके, तर मोस्ट प्रॉब्ली आपण स्टाफ नर्सचं 16 जुलै पकडून चालू की स्टाफ नर्स हे पद 16 जुलैला एक्झाम होऊ शकते. ओके, तर त्याच अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने एक नवीन अपडेट दिलेलं आहे. नमुना पदभरती नमुमंपा. ओके, नवी मुंबई महानगरपालिका पदभरती 2025 ग्रुप लेवल टाईम, म्हणजे याच्यामध्ये टाईम बाउंडेड एक्झाम पॅटर्न येणार आहे. ओके, एक्झाम पॅटर्न ते कसं असणार आहे ते बघणार आहोत. ओके, आणि सगळ्या पदासाठी जेवढ्या पदांची जी ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे त्या पदासाठी व्हेरी इम्पॉर्टंट हे नवीन जे एक नोटीस आलेलं आहे ते जे नवी मुंबई महानगरपालिकेची एक्झाम देणार आहे सगळ्यांसाठी बंधनकारक आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ओके, तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, इंट्रोडक्शन ऑफ टाईम बाउंड सेक्शन इन MCQ बेस्ड. म्हणजे जसं तुम्ही आता बरेच विद्यार्थी नॉर्सेटची एक्झाम देत असाल तुम्ही. ओके, नॉर्सेटच्या एक्झाममध्ये तुम्हाला माहिती आहे ना, जसं 18 मिनटामध्ये तुम्हाला 20 MCQ करायचे होते. ओके, तर सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी अशा पद्धतीनं असतं. ओके, सोबतच तुम्ही नागपूर महानगरपालिकेची जी एक्झाम दिली होती त्यामध्ये सुद्धा सेम टाईम बाउंड सेक्शन त्यांनी हे केलं होतं. तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे संगणकद्वारे जी एक्झाम घेण्यात येणार आहे. ओके, जी एक्झाम घेणार आहे त्याच्यामध्ये सगळ्या याच्यावर ओके काय दिलेलं आहे बघा. ओके, संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर घेतल्या जाणाऱ्या सर्व MCQ आधारित परीक्षामध्ये अनिवार्य वेळेनुसार विभाग करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की बऱ्याच वेळी परीक्षांची सुरक्षा पवित्र वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आलेला आहे. ओके, तर यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा की काय होणार आहे, जे तुमच्या प्रश्नपत्रिका आहेत. ओके, म्हणजे जे तुमची प्रश्नपत्रिका आहे ते अ, ब, क, ड. ओके, 4 सेक्शनमध्ये डिवाईड केलं जाणार आणि प्रत्येक सेक्शनमध्ये विभागामध्ये एमध्ये 25 क्वेश्चन आणि ते 25 क्वेश्चन सोडायला 30 मिनटं लागतील. ओके, हे बघा, उमेदवारांना मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण होईपर्यंत पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केले जाईल. ओके, या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेल्या वेळेनंतर प्रश्नाची पुनरावलोकन करण्याची किंवा त्या उत्तरामध्ये बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आणि मागील विभागातील दिलेला पूर्ण वेळ झाल्यानंतर पुढचे प्रश्न आपोआप सुरू होतील. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. याचा मतलब त्यांनी असं सांगितलेलं आहे की बाबांनो, आता हे बघा याच्यामध्ये काय सांगितलं आहे, उमेदवारांनी कोणताही प्रयत्न केला. ओके, प्रयत्न केला असो व नसो, पुनरावलोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो. ओके, याचा अर्थ असा की उमेदवार त्या विभागातील दिलेला पूर्ण वेळ संपवण्यापूर्वी पुन्हा एका विभागात हे चिन्हांकित प्रश्न पाहू शकतात. ओके, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. म्हणजे बघा, व्हेरी इम्पॉर्टंट. जसं त्यांनी सांगितलं, सेक्शन ए आहे, सेक्शन बी आहे, सी अँड डी आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला 25 MCQ, याच्यात 25 MCQ, याच्यात 25 MCQ, याच्यात 25 MCQ, प्रत्येक याला 30-30 मिनटाचा टाईम आहे. ओके, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की किती झाले, जवळपास तुम्हाला 100 MCQ तुम्हाला 120 मिनिटामध्ये सॉल्व करायचे आहेत. ओके, ठीक आहे. पण यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, प्रत्येक वेगवेगळे विभाग तयार केलेले आहे. म्हणजे 4 भागामध्ये तुमची क्वेश्चन तालिका असणार आहे. ओके, 4 भागामध्ये. ओके, तर बघा, जोपर्यंत हे 25 MCQ संपत नाही, जसं एक्झामला गेला सेक्शन ए सुरू होईल, 25 MCQ तुमचे संपत नाही. ओके, किंवा तुमचे एक तर 30 मिनिट तुमचे कंप्लीट झाले पाहिजे. ओके, जोपर्यंत तुमचा जो टाईम आहे, म्हणजे भलेच आहे तुमचे MCQ हे 30 मिनटं दिलेले आहे पण हे 20 मिनटातच झालेलं आहे, तरीसुद्धा पुन्हा 10 मिनटं तुम्हाला हे 25 MCQ पुन्हा बघता येईल. तुम्हाला असं डाऊट आलं तर तुम्ही करेक्शन करू शकता. जोपर्यंत 30 मिनिट कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्ही नेक्स्ट सेक्शनला जाऊ शकणार नाही. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या सेक्शनला तुम्ही जाऊ शकणार नाही. ओके, जेव्हा तुम्ही सेक्शन बीला जाणार, ओके, त्यानंतर सेक्शन सीला जाणार. ओके, त्यानंतर सेक्शन डीला लागणार. ओके, हे 30-30 मिनटं तुम्हाला त्या सेक्शनमध्ये घालवावेच लागतील. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. बघा,
जोपर्यंत तुमचे 30 मिनटं आहे, जरी तुम्हाला चेंज करायचं आहे उत्तर या काय करायचं आहे, उत्तर द्यायचं आहे, नाही द्यायचं आहे, चेंज करायचं आहे, सगळं तुम्ही करू शकता. पण एकदा हे 30 मिनटं झाले आणि सेक्शन बीला गेले, पुन्हा तुम्ही सेक्शन एला परत येऊ शकणार नाही. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला पुढेच जाता येईल, मागे येता नाही. तर व्हेरी इम्पॉर्टंट, हे 30 मिनटामध्ये 20-25 MCQ तुमचे होणं गरजेचं आहे. आता कुठल्या कुठल्या पदांसाठी टाईम बाउंड चालू असणार आहे एक्झाम बघा. आयासाठी आहे, ANMसाठी आहे, सगळ्याच पदांसाठी. ओके, स्टाफ नर्ससाठी सुद्धा आहे, फार्मसिस्टसाठी सुद्धा आहे. ओके, सगळे ECG टेक्निशियन, डायलिसिस, CSSD, ऑटोस्पी, मल्टिपल, सगळ्या हे जेवढे तुम्हाला याच्यात दिसत असेल सगळ्यांसाठी तुम्हाला हे जे पदांसाठी हे जे पॅटर्न आहे टाईम बाउंडेड असणार आहे. ओके, तर यामध्ये बघा किती MCQ असणार आहे याच्यामध्ये बघा आता. ओके, तर जे मराठी आहे तुम्हाला माहीत आहे 60-40चा आपला पॅटर्न आहे. 60-40चा पॅटर्न आहे तुमचा. ओके, तर 60 जे आहे तुमचे पदाशी निगडीत. ओके, पदाशी निगडीत म्हणजे तुमचा जो सब्जेक्ट आहे, नर्सिंग याचं नर्सिंग, फार्मासिस्ट फार्मासिस्ट, CSSD टेक्निशियन CSD टेक्निशियन. ओके, तुमच्या पदाशी निगडीत 60 MCQ असणार आणि 40 तुमचे हे नॉन नर्सिंग म्हणजे मराठी, इंग्रजी आणि रिझनिंग आणि जनरल नॉलेज. ओके, तर मराठीचे 10 क्वेश्चन, इंग्लिशचे 10 क्वेश्चन. बट आता सेक्शन एमध्ये कसे असणार आहे बघा. ग्रुप एमध्ये 3 मराठीचे येणार आहे, 2 इंग्रजीचे येणार आहे, 2 GKचे येणार आहे आणि 3 रिझनिंगचे येणार आहे आणि 15 तुमचे सब्जेक्टचे रिलेटेड आहे. असे तुमचे 25 MCQ बनतील. अशा पद्धतीनं डिवाईड होतील तुमचे. ओके, ठीक आहे, लक्षात ठेवा. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, रिझनिंग आणि टेक्निकल सब्जेक्ट म्हणजे तुमचं सब्जेक्ट विषय. टोटल 100 MCQ आहे, 120 मिनटामध्ये सॉल्व करायचे आहे. 4 सेक्शन आहे, ABCD लक्षात ठेवाल. जोपर्यंत सेक्शन एमधले 30 मिनिट संपत नाही तोपर्यंत तुम्ही नेक्स्ट सेक्शनला जाता येणार नाही, हे एक महत्त्वाची सूचना. आणि एकदा तुम्ही सेक्शन बीला गेले तर सेक्शन एला परत येणार नाही. ओके, आणि जेव्हा तुमचे 120 मिनिट संपतील, ओके, लास्टचा आपोआप तुमचा पेपर सबमिट होऊन जाणार. ओके, तुम्हाला काही करायची गरज नाही. ओके, आता लक्षात ठेवा फक्त अकाउंट आणि क्लर्क. ओके, अकाउंट आणि क्लर्कसाठी हा सेक्शन आहे. ओके, अकाउंट क्लर्क सेक्शनसाठी हा एक नवीन पॅटर्न आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला तुमचे तांत्रिक 10 आहे आणि बाकीचे हे याच्यानुसार लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर असिस्टंट इन्फॉर्म पब्लिक ऑफिसरसाठी, त्याच्यानंतर असिस्टंट लायब्ररीयनसाठी सगळ्यांचा वेगवेगळा टाईम लिवर, क्लर्क टायपिस्टसाठी, गार्डन सुपरिटेंडंटसाठी, ज्युनियर इंजिनियरसाठी तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. तर मेन इम्पॉर्टंट मॅक्सिमम जे हॉस्पिटल रिलेटेड जे वर्क आहे, हॉस्पिटल रिलेटेड जे पोस्ट आहे म्हणजे एवढ्या ज्या पोस्ट आहेत, ओके, सगळ्या पोस्टमध्ये तुम्हाला तुमचे 60 तुमचे पदाशी निगडीत असणार आहे. यामध्ये बघा कुठलंही तुम्हाला सांगतो आहे, कुठलंही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. पूर्ण क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे. तुम्हाला येत आहे नाही येत आहे, स्टील यू हॅव टू सॉल्व ऑल द 100 MCQ इन द 120 मिनिट. ओके, 120 मिनिटामध्ये. ओके, सोबतच तुम्हाला सांगतो की लर्न नेक्स्ट नर्सिंग जे आहे त्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला एक कोर्सेस चालू आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचा कोर्स तुम्ही बघू शकता. फक्त 299मध्ये जो आत्तापर्यंत आम्ही 35 टेस्ट हा अकॉर्डिंग टू द पॅटर्न दिलेला आहे. ओके, जे 60 आणि 40चा. बट हे जे टाईम बाउंडचा आहे तो आत्ता जस्ट काल अपलोड झालेला आहे. तर याच्या पुढच्या पुन्हा आम्ही 5 टेस्ट देणार आहे, त्या टाईम बाउंडनुसार देणार आहे. जो मी आत्ता तुम्हाला ABCD सेक्शननुसार सांगितलं याच्यानुसार देणार आहे. तर तुम्हाला इच्छा असेल तर डेफिनेटली मी सांगेन की हा टेस्ट तुम्ही 299मध्ये तुम्ही कुठेही नाश्ता करायला गेला, काय म्हणते एखादं काही करायला गेलात तर एवढे तुमचे 100-200 रुपये चालले जातात. फक्त 300 रुपयामध्ये जर बघायला गेलं तर 40 टेस्ट आम्ही ठरवलेल्या 40 टेस्ट द्यायचा अकॉर्डिंग टू द पॅटर्न. तर तुम्ही बघायला गेलं तर हार्डली तुमचं 8 रुपीज तुम्हाला पर टेस्ट मिळणार आहे. म्हणजे तुमचा जो समोसा आहे समोशापेक्षाही स्वस्त एक टेस्ट भेटणार आहे तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर आमचं ऑल इन वन एक टेस्ट बॅच चालू आहे 7,999ची. याच्यामध्ये आम्ही काय शिकवणार आहे, याच्यामध्ये तुमचं नर्सिंग शिकवणार आहे, याच्यामध्ये मॅथ्स शिकवणार आहे, याच्यामध्ये मराठी ग्रामर शिकवणार आहे, याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर शिकवणार आहे. ओके, आणि GK आणि हे मॅथ्स म्हणजे रिझनिंग वगैरे आणि GK वगैरे ह्याचे काही व्हिडिओज असतील. ओके, हे तुमचे ऑनलाईन ही बॅच तुम्हाला मिळणार. म्हणजे तुमच्या घरी बसल्या तुम्ही हे बॅच करू शकता. हे क्लासेस लाईव्ह क्लास तुमच्यानी होत असलं लाईव्ह क्लास करा, नाही तर याची रेकॉर्डिंग तुम्हाला क्लास झाल्यानंतर आपोआप ॲपमध्ये भेटून जाईल. ओके, तर जे लोक DMERची तयारी करत आहे, जे नॉर्सेटची तयारी करत आहे, जे DHSची तयारी करत आहे, RRBची ESIची, त्यांनी हा कोर्स घ्यायला पाहिजे. ज्यांचं बेसिक क्लिअर नाही आहे डेफिनेटली हा कोर्स त्यांनी परचेस करायला पाहिजे. ओके, बाकीच्या जशा टेस्ट सिरीज आहे महानगरपालिकेच्या, KDMCची असो, ठाणेची असो, नाशिकची असो,
किंवा जे RRBची असो, DMERची असो, जशी कुठल्याही एक्झामची ॲडव्हर्टाइजमेंट पडेल तशी ती टेस्ट सिरीज अपलोड होऊन जाईल. ओके. सो होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. ओके. भेटूया पुन्हा एक नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि जय हिंद.